पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ह्या ज्या रूम मध्ये ईव्हीएम ठेवले त्या स्ट्रॉंग रूम मध्ये 2 ते 1.5 घंटा थांबतात का बजेट येत होती काही तिथे. आणि आता याच्याबद्दल कुणीच काहीच बोलणार नाही. आता ना संविधान खतरेमध्ये, ना लोकशाही खतरेमध्ये, ना हुकुमशाही कुठे चालू आहे. या लोकांनी लोकशाही म्हणजे मजाक करून ठेवला आहे. अक्षरशः ती ममता बॅनर्जी स्ट्रॉंग रूम मध्ये घुसते काय, त्यांची गाडी त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभी काय राहते, लोक तिथे दांगोडा काय करता, काहीच सिरियसनेस नाही बंगालमध्ये. आणि याच्याबद्दल कुठलाच डाव्या सणीचा हरामखोर, ज्याला लोकशाहीबद्दल खूप प्रेम आहे, ज्याला संविधानाबद्दल खूप प्रेम आहे, ज्याला मोदीशाह हे हुकुमशाह वाटतात, हे लोक याच्याबद्दल एक शब्द बोलणार नाहीत. आणि स्पष्टपणे याच्यात किती दोगलेत ही लोक दिसून येतं. बंगालमध्ये जे काही चालू आहे, जे टीएमसीचे कार्यकर्ते करतायत, ममता बॅनर्जी स्ट्रॉंग रूम मध्ये काय घुसते, याच्याबद्दल ही लोक काहीच बोलणार नाही. तोंड शिवलेली त्या लोकांची. आणि याच्यावरून दिसतं आपल्याला की या लोकांना किती लोकशाहीची पडलेली आहेत, किती भारताची पडलेली आहे.